असं मनामध्ये येतं, की अरे एवढे पैसे लाखो रुपये खर्च करून मी कैलासला जाण्याची खरोखरी गरज आहे का? तर 100% गरज आहे. का? तर कैलासावर महादेव आहेत. शिवभक्ती आपण केलेली आहे. 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा आपण केली आहे. 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा आपण करणार आहात. अशा कुठल्याही संकल्पनामध्ये तुम्ही असाल, तर खरोखरी हा व्हिडिओ नाही, तुमच्याकरता शिवांनी पाठवलेलं तुम्हाला आमंत्रण आहे, की तू कैलास मानसरोवरला ये. कैलास मानसरोवरच्या बाबतीमध्ये मानसरोवरच्या महात्म्यमध्ये असं म्हणलंय, की शिव कैलासवरती त्यांनाच बोलवतात, ज्यांना त्यांना शेकडो ज्योतिर्लिंग यात्रेचं पुण्य द्यायचंय. म्हणजे हयातीमध्ये तुम्ही आतापर्यंत जर एकच ज्योतिर्लिंगाची यात्रा केली असेल, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाची अशी तुमची एकच यात्रा झाली असेल, तर एक कैलास मानसरोवर यात्रा तुम्ही केल्याच्या नंतर भले तुमची एकच यात्रा झाली असेल, तरी ते 1200 यात्रा पूर्ण केल्याचं पुण्य तुम्हाला देते. म्हणजे शेकडो तुम्हाला ज्योतिर्लिंग यात्रा केल्याचं पुण्य त्याच्यामध्ये मिळतं. त्याचबरोबर कैलास महात्म्यामध्ये असंही म्हणलेलं आहे, की ज्यावेळेला तुम्हाला कैलासावरती तुम्ही येता, कैलासाचं तुम्हाला दर्शन होतं, मानसरोवरमध्ये तुमचं स्नान होतं, त्याच्या वेळेला निश्चितपणे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाची 1200 वेळा यात्रा केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. एवढे सगळेजण फॉरेनर्स असतील किंवा ज्याला ज्याला त्याबद्दल माहिती, ज्याला ज्याला त्याबद्दल क्युरिओसिटी आणि या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, तो प्रत्येक जण उठतो आणि कैलास यात्रेवरती येतो, कैलास पर्वतावरती येतो. त्या कैलास पर्वतावरती येण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आध्यात्मिक गृह्य या ठिकाणी आहे. शिव पार्वतीला उमा संहितेमध्ये सांगतात, की पार्वती आता मी तुला गृह्य काहीतरी सांगतोय, तू त्याच्या सगळ्याची जाणीव कर, त्या सगळ्या पूर्णपणे जाणीवपणे ऐक. आणि त्यावेळेला शिव पार्वतीला सांगतात, की पार्वती, आता मी जे काही उच्चारण करतोय, हे उच्चारण इथल्या हवेमध्ये आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की जी काही भाषा बनली, जे काही मंत्र बनले, ऋचा बनल्या, या सगळ्याकरता सर्वात पहिले अक्षराची निर्मिती झाली. आणि अक्षरं कुठनं आली असतील, तर शिवांनी ज्यावेळेला डमरू वाजवला, त्या डमरूमधनं 14 अक्षरांची निर्मिती झाली आणि त्याच्यावरच आपलं संपूर्णपणे साहित्य, आपलं संपूर्ण लँग्वेज, आपली बाराखडी, या सगळ्या गोष्टी त्या शब्दांपासून पुढे निर्माण झाल्या. वेद सुद्धा त्याच्यामधून निर्माण झालेले होते. मग ते जे आहेत, ती जी व्हायब्रेशन आहेत, ती जी अक्षर आहेत, ती त्या हवेमध्ये पूर्णपणे आहेत. आपण जसं म्हणजे की एखाद्या चक्राची साधना करतो, सप्तचक्र साधनेमध्ये आपण वम, लम, रम, शम हे जे आपण उच्चार करतो, हे उच्चार जे आहेत, याची जी व्हायब्रेशन आहेत, ती आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेला निर्माण होतात, त्यावेळेला आपली चक्र ऍक्टिव्हेट होतात. आणि अशी हजारो नव्हे तर लाखो, लाखो नव्हे तर करोडो स्पंदनं जर कुठे अवेलेबल आहेत, तर ती कैलासावरती अवेलेबल आहेत. ज्या वेळेला अध्यात्मामध्ये खूप मोठी साधना याकरता असते, की माझी कुंडलिनी जागृत व्हायला पाहिजे, माझी कुंडलिनी पूर्णपणे जागृत व्हायला पाहिजे, जागी व्हायला पाहिजे आणि सर्व शक्ती मला प्राप्त व्हायला पाहिजे. भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ या त्रिकालाचा मी ज्ञानी व्हायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी प्राप्त करायच्या असतील, तर एका कैलास मानसरोवर यात्रेमध्ये या पूर्णपणे पॉसिबल होतात. तुम्ही फक्त तेवढ्या श्रद्धेने यात्रा करायला पाहिजे आणि तुम्ही हे सगळं ग्रहण करू शकले पाहिजे.